नमस्ते मंडळी, बेसनची पोळी बनवत आहे बघा. मस्त अशी रेसिपी, पटीत अशी रेसिपी आणि टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे बघा. घाई गडबडीत आपल्याला काय बनवायचं सुचत नाही आणि भाजी मुलांना आवडत नसेल तर पटकन पोळी वगैरे. बेसनची पोळी बनवते, त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टमाटर आणि कोथिंबीर. आता बघा त्यामध्ये टाकणार आहे मीठ, ॲड करणार आहे मीठ घेऊन ते कांदा वगैरे छान असं चुरून घेऊया. जसं आपण भजीला वगैरे करतो तर अर्धा तास आता मीठ टाकल्याच्या नंतर पाणी सुटते, तसंच आता थोडा वेळ आपण चुरून घेऊया. त्याच्याने पोळीला छान अशी टेस्टही भारी येते बघा. प्रथम अशी मी चुरून घेते कांदा, मिठामध्ये कांदा चुरून घेते. छान असं चुरून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये बेसनपीठ वाटीभर थोडा बेसनपीठ घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल तिखट 2 चमचा लाल तिखट, बारीक चमचे आहेत लाल तिखट. छान अशी मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं, थोडं पातळच मिश्रण बनवूया तेवढं पाणी ॲड करते. त्याच्या गुठळ्या पूर्ण आपण फोडून घेणार आहोत बघा. मस्त अशी मिक्स करून घेऊया. आता हाताने मिक्स करते, चमच वगैरे तर गुठळ्या तशाच राहतात, म्हणून मी आता हाताने मिक्स करत आहे आणि छान अशी मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये हळद, थोडी हळद आणि पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. आणि ठेचलेला लसूण, थोडासा चिमूटभर ओवा. त्याच्याने पोटाला जाचत नाही, पोट वगैरे दुखत नाही बघा. ओवा टाकल्याच्या नंतर टेस्टही भारी येते त्याला बघा. मस्त अशी मिक्स करून घेऊया. थोडं पाणी ॲड करते, थोडंसं पातळ असं मिश्रण बनवूया. तर बघा थोडं झालेलं आहे पातळ. आता बघा याच्यामध्ये छान असा पोळी केलेली आहे बघा. अगोदर मी चपाती केली होती तर त्याच तव्यामध्ये आता पोळी करून घेते बघा. मस्त क्रिस्पी झालेली आहे. पलटून घेऊया अशी मस्त असा खरपूस दोन्ही बाजूने पोळी छान अशी भाजून घेऊया. दोन्ही बाजूने पलटी करून आणि वरून तेल थोडं जास्त लागतं त्याच्याने खरपूस होतोय. पोळी मस्त अशी खरपूस होणार आहे आणि चपाती बरोबरही छान लागते. मस्त चटपटीत अशी बेसनची पोळी तयार. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बघा. मस्त झालेली आहे. 2 पोळ्या केल्या होत्या मी, आता टिफिनला देणार बघा. मस्त अशी बेसनची पोळी तयार. चला तर बाय.